नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर पुणे म्हाडा लॉटरी या अंतर्गत आज आपण रावेत लोकेशन येथील स्कीम कोड बघणार आहोत. तर 2 स्कीम कोड आहेत 908 ए आणि 908 बी. ठीक आहे. दोन्ही प्रोजेक्टचं नाव सेम आहे. शुभारंभ क्लारा असं या प्रोजेक्टचं नाव आहे आणि लोकेशन आहे रावेत. ठीक आहे. तर पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत रावेतमधले सर्वात असं एकमेव लोकेशन आहे तिथे हे म्हणजे रावेतमध्ये टोटल 3 स्कीम कोड्स आहेत. त्यातल्या या स्कीम कोडला सर्वात जास्त फ्लॅट्स अवेलेबल आहेत 1 बीएचके आणि 2 बीएचके. ठीक आहे. तर टोटल तुम्ही बघू शकता 908 स्कीम क्रमांक जो आहे त्याचे ते 2 फ्लॅट्स आहेत हे 1 बीएचकेचे आणि 908 बी जो स्कीम क्रमांक आहे तिथे 32 फ्लॅट्स आहेत हे 2 बीएचकेचे. ठीक आहे. तर थोडीशी पूर्ण प्रोजेक्टची माहिती घेणार आहोत आपण. लेआउट, फ्लोर प्लॅन कसं असणार आहे, लोकेशनचे डिटेल्स, कनेक्टिव्हिटी, ठीक आहे, रेंटल काय असणार आहे, तर सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्कीम क्रमांक संकेत क्रमांक 908 ए जो आहे, ठीक आहे, तिथे फक्त 2 फ्लॅट्स म्हाडाने सध्या दिलेले आहेत आणि त्याची प्राइस आहे 19 लाख आणि याचं कार्पेट आहे 400 अराउंड. ठीक आहे. आणि हो आणि हे जे आहे इथे फक्त 2 फ्लॅट्स म्हाडाने दिलेले आहेत 908 ए साठी आणि तेच संकेत क्रमांक 908 बी आहे. तो सुद्धा शुभारंभ क्लाराचाच प्रोजेक्ट आहे रावेत. इथे 2 बीएचके म्हाडाने दिलेले आहेत. टोटल 32 2 बीएचके दिलेले आहेत आणि याची प्राइस आहे जवळजवळ 24 ते 25 लाख. याचा जो कार्पेट आहे तो आहे 538चा कार्पेट आहे. ठीक आहे. तर एक डिसेंट व्यवस्थित कार्पेट दिलेला आहे दोन्ही स्कीम कोडला, 1 बीएचकेला सुद्धा आणि 2 बीएचकेला सुद्धा. ठीक आहे. हा जो क्रमांक आहे 908 ए, इथे जो कार्पेट आहे तो आहे 400चा आणि इथे आहे 538चा 908 बीला. ठीक आहे. रेरा वेबसाईटवरती सुद्धा हा प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे शुभारंभ क्लॅरा या नावाने रावेत लोकेशनसाठी आणि याचं जे पोझिशन आहे, ठीक आहे, हे आहे डिसेंबर 2028 म्हणजे अजून एक 2.5 वर्षानंतर या प्रोजेक्टचं पोझिशन असणार आहे. प्रोजेक्टचे रिव्ह्यूज खूप सध्या चांगले आहेत. ठीक आहे. गुगलवरती जर तुम्ही रिव्ह्यूज बघाल, ज्याही लोकांनी बुक केलेला आहे प्रोजेक्ट, ठीक आहे, सगळे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत बिल्डरबद्दल. कुठलाही फॉल्स कमिटमेंट नाही आहे, कसलंही काही प्रकारचं फसवा-फसवी नाही आहे. ठीक आहे. एकदम चांगले रिव्ह्यूज आलेले आहेत. इन टर्म्स ऑफ स्पेस युटिलायझेशन म्हणा किंवा प्रोजेक्टबद्दल, ओव्हरऑल प्रोजेक्टबद्दल याचे खूप चांगले रिव्ह्यूज आहेत या प्रोजेक्टचे. ठीक आहे. कनेक्टिव्हिटी वाईज जर बघायला गेलं तर रावेत लोकेशन हे माहितीच आहे. म्हणजे आपला जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जिकडे संपतो, ठीक आहे, त्याच्यानंतर मग तो मुंबई सातारा चालू होतो आणि किवळे हे बघू शकता हा प्रोजेक्ट इकडे आहे आणि इथे जवळच इथे किवळे आणि रावेतचं आपला फाटा फुटतो इकडे. हा रावेत रोड आहे, रावेत हायवे. ठीक आहे. तर एकदम हायवेला लागूनच हा प्रोजेक्ट आहे. तर एकदम प्राईम लोकेशन आहे. तर इथून बाकी अजून काही डिटेल्स द्यायची गरज नाही आहे. लोकेशन इटसेल्फ इज प्राईम. ठीक आहे. इकडे जे रेंटल सध्या चालू आहे ना ते मी आधी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. रावेतमध्ये 1 बीएचकेचं रेंटल चालू आहे 18,000. ठीक आहे. आणि तेच 2 बीएचकेचं रेंटल आहे 22,000. 22 ते 25,000 सध्या इकडचं रेंटल इन्कम आहे. ठीक आहे. आता थोडंसं आपण लेआउट वगैरे समजून घेऊ प्रोजेक्टचं. ठीक आहे. तर प्रोजेक्ट हा दिसायला असा दिसतो. एक सेकंड. हा त्याचा मास्टर लेआउट आहे. ठीक आहे. टोटल 3 विंग आहेत, ए विंग, बी विंग आणि सी विंग. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर म्हाडासाठी जी आहे ती सेपरेट एक बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे. पण हे असं याचं स्ट्रक्चर आहे आणि मध्ये ओपन स्पेस आहे जिथे सगळे ॲम्युनिटीज वगैरे आहेत. प्रोजेक्ट हा दिसायला असा दिसणार आहे. ठीक आहे. हा जो टॉवर आहे हा असा ए बी सी विंग टॉवर, हे सगळे ॲम्युनिटीज वगैरे आहेत. थोडंसं आपण लेआउट वगैरे मध्ये पण समजून घेऊया प्रोजेक्टबद्दल अजून. तर जसं मी सांगितलं हा असा लेआउट आहे. ठीक आहे. इथे बघू शकता इथे हा ए विंग आहे, बी विंग आणि इकडे ही सी विंग आहे. यामध्ये सगळे ॲम्युनिटीज आहेत, क्लब हाऊस वगैरे. ठीक आहे. आणि हे सगळे तिन्ही विंग जे आहेत ए बी सी हे सगळे प्रायव्हेट बिल्डर्सचे आहेत. आणि त्याच्यानंतर म्हाडासाठी इकडे एक सेपरेट त्यांनी बिल्डिंग असणार आहे 7 माळ्याची. ठीक आहे. ती म्हाडासाठी त्यांनी डेडिकेटेड ठेवलेली आहे. आता अजून याच्यामध्ये डिटेल्स घेऊया आपण. तसं सांगितलं ही ए विंग आहे प्रायव्हेट बिल्डरची. ठीक आहे. ते बी विंग आहे. ठीक आहे. म्हाडासाठी इथे त्यांनी दिलेली आहे बघा. ठीक आहे. 1st to 7th फ्लोअरपर्यंत म्हाडाचे हे सगळे फ्लॅट्स असणार आहेत आणि प्रत्येक फ्लोअरला तुम्ही बघू शकता म्हाडाच्या 7 फ्लॅट्स त्यांनी दिलेले आहेत. 1st फ्लोअर, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th फ्लोअरला 4 फ्लॅट्स आहेत. असे 46 फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. या लॉटरीमध्ये टोटल 34 फ्लॅट्स असणार आहेत. त्यातले 2 1 बीएचके असणार आहेत आणि बाकी 32 फ्लॅट जे आहेत ते 2 बीएचकेचे असणार आहेत. पार्किंग चे सुद्धा इथे त्यांनी हे दिलेलं आहे म्हाडासाठी.
ठीक आहे. हा म्हाडासाठी त्यांनी पार्किंग कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. तर कारसाठी टोटल 23 पार्किंग आहेत. ठीक आहे आणि स्कूटरसाठी 46 पार्किंग असे त्यांनी पार्किंग इकडे दिलेली आहे. इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता पुन्हा पार्किंगमध्ये कारसाठी म्हाडासाठी इथे त्यांनी दिलेले 23 पार्किंग आणि स्कूटरसाठी 46 पार्किंग इकडे त्यांनी दिलेले आहेत. आता आपण फ्लोर्स कुठे कुठे काय काय फ्लॅट्स आहेत ते बघून घेऊ आपण. ठीक आहे. इथे हे ए विंगचं दिलेलं आहे त्यांनी, बी विंग आणि इथे म्हाडासाठी त्यांनी इथे दिलेलं आहे. ठीक आहे. तर म्हाडासाठी जसं मी सांगितलं 7 माळ्याचा वेगळी एक टॉवर असणारी बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे आणि प्रत्येक फ्लोअरला त्याचे 7 फ्लॅट्स असणार आहेत. प्रत्येक फ्लोअरला 7 फ्लॅट्स असे 7व्या माळ्यापर्यंत त्यांचे फ्लॅट्स असणार आहेत. ते सगळे 2 BHK आहेत एक्सेप्ट हा जो आहे ना कार्पेट 37.46 हा आहे संकेत क्रमांक एचा. ठीक आहे आणि बाकी जे आहे ते संकेत क्रमांक म्हणजे हा जो आहे 37.46 हा 1 BHK आहे आणि बाकी सगळे जे आहेत ते 2 BHK आहेत. ठीक आहे. जसं मी सांगितलं प्रत्येक फ्लोअरला 7 फ्लॅट्स आहेत आणि त्या 7 फ्लॅटमधून एक फ्लॅट जो असणार आहे तो 1 BHK असणार आहे, जो 104चा असणार आहे. ठीक आहे आणि बाकीचे सगळे जे असणार आहेत ते 2 BHKचे असणार आहेत. सिमिलरली दुसऱ्या माळ्यावर जे 7 फ्लॅट्स आहेत त्याच्यामध्ये जो 204 फ्लॅट नंबर असणार आहे तो 1 BHK असणार आहे आणि बाकी सगळे 2 BHK असणार आहेत. ठीक आहे. तर सध्या 34 फ्लॅट्स या लॉटरीसाठी त्यांनी राखीव केलेले आहेत. त्यातले 2 आहेत ते 2 1 BHK असणार आहेत आणि बाकी जे 32 फ्लॅट्स आहेत ते 2 BHK असणार आहे. ओके. तर ही माहिती होती पूर्ण याच्याबद्दल. हा पूर्ण मास्टर लेआउट. आता थोडंसं आपण सॅम्पल फ्लॅट आपलं हे फ्लोअर प्लॅन युनिट कसा असणार आहे ते बघून घेऊ. ठीक आहे. आता तुम्ही इथे बघू शकता इथून एंट्रन्स गेलं की लिव्हिंग रूम आहे. ठीक आहे. इथे लिव्हिंग रूम नंतर लिव्हिंग रूमला जोडूनच इथे बॅल्कनी आहे. बॅल्कनी दिलेली आहे या फ्लॅटसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर मग किचन आहे. किचनच्या ऑपोजिट टॉयलेट आहे आणि त्याच्यानंतर जसं हे 2 BHK कॉन्फिगरेशन आहे इथे बेडरूम आहे आणि नंतर मग मास्टर बेडरूमला लागूनच इकडे एक अटॅच टॉयलेट असणार आहे. तर असं हे कॉन्फिगरेशन असणार आहे 2 BHKचं. ठीक आहे. तसंच 1 BHKचं सुद्धा कॉन्फिगरेशन इकडे त्यांनी दिलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक माळ्यावर एक 1 BHK फ्लॅट असणार आहे स्पेशली 4 सिरीजचा 104, 204, 304, 404, 504 आणि 604. ठीक आहे. 1 BHKचं कॉन्फिगरेशन तुम्ही बघाल तर एंट्री केल्या गेल्या तुम्हाला थोडंसं बटरफ्लाय स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमच्या राईट साईडला त्यांनी बेडरूम दिलेला आहे. ठीक आहे आणि लेफ्ट साईडला इथे किचन आणि वॉशरूम आणि बाथरूम असं त्यांनी दिलेलं आहे आणि लिव्हिंग रूमला जोडूनच एक वेगळी अशी त्यांनी बाल्कनी सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. तर हा आहे 1 BHKचा कॉन्फिगरेशन आणि वरती जो आहे ठीक आहे तो आहे 2 BHKचा कॉन्फिगरेशन. ठीक आहे. तर हा होता पूर्ण त्याचा फ्लोअर प्लॅन. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला मी काही व्हिज्युअल्स दाखवतो. ठीक आहे. हे बिल्डिंगचं सगळं स्ट्रक्चर आहे लेआउट वगैरे. हे सगळे सध्या याचं कन्स्ट्रक्शन अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे ही. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं याचं जे पोझिशन असणार आहे ना ते डिसेंबर 2028 मध्ये असणार आहे. ह्याचं एलिव्हेशन आहे. याचं कन्स्ट्रक्शन अपडेट आहे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो या प्रोजेक्टबद्दल. ठीक आहे. जसं मी सांगितलं याचे रिव्ह्यूज बिल्डरचे खूप चांगले आहेत आणि लोकेशनही चांगलं आहे. तर नक्की अप्लाय करा आणि प्राईससुद्धा एकदम नॉमिनल ठेवलेली आहे. ठीक आहे. तेच जर याची मार्केटमध्ये जर तुम्ही प्राईस बघाल ना तर याची जवळ 80 lakhs काहीतरी याची प्राईस दाखवते मार्केटमध्ये. ठीक आहे. एक सेकंड तुला दाखवतो. हे बघा 80 लाख दाखवत आहे. 773चा कार्पेट आहे. ठीक आहे. इकडे म्हाडा जो ऑफर करते ते तुम्हाला 538चा कार्पेट करते. त्या हिशोबाने तरी बघितलं 538 कार्पेट जरी बघितलं तरी 25 लाख आहे. ठीक आहे. तर खूप 50 ते 60% कमी किमतीत तुम्हाला म्हाडा इकडे ऑफर करते हे प्राईस. ठीक आहे. तर नक्की या लोकेशनला अप्लाय करा जर तुम्हाला हायवे टच आणि बिल्डर सुद्धा चांगला आहे आणि 2 BHK किंवा 1 BHK तुम्हाला पाहिजे असेल
ठीक आहे या प्रोजेक्टमध्ये, तर नक्की अप्लाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. अजून काय माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी ती प्रोव्हाइड करेन. धन्यवाद.